मॅम काय सांगाल, ही आता भाडेवाढ सुरू आहे, महिलांसाठी सुद्धा जाचकाठी येत आहेत, काय सांगाल? मला असं वाटतं त्या फसव्या सरकारने ही जी प्रचंड भाडेवाढी कालपासून केलेली आहे, प्रत्येक गोष्टीत तर फसवणूक करतेच, पण एसटी ची भाडेवाढ ही मुख्यतः करून सर्व जिल्ह्यातली ही लाल परी म्हणजे रक्तवाहिन्या आहेत, वाहतुकीच्या रक्तवाहिन्या आहेत आणि ह्याची भाडेवाढ करून सर्व विद्यार्थ्यांच्यावर फार मोठा याचा परिणाम होणार आहे। खेडेगावातून डोंगराळ भागातून गोरगरीब विद्यार्थी कसा तरी एसटीनं शाळा कॉलेज पर्यंत येतो, विद्यार्थिनी येतात। विशेष करून ह्याचा मुलींच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे आणि जे शिक्षण राज्यातल्या 14,000 शाळा बंद करतंय ते विद्यार्थ्यांची किती काळजी करतंय हे लोकांनी डोळे उघडून पाहावं, एवढीच आम्हाला लोकांना विनंती करायची आहे। आदरणीय जयंत पाटील साहेबांनी याचं सगळं आधी यांचं फसवेगिरी सांगितली होती, पण दुर्दैवानं ही लोक समाजाच्या लक्षात आली नाही। पण आज तरी हे कसे कसे वागतायत याच्यावर डोळे उघडून डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा आणि आपलं किती शोषण करतायत, आपलं किती आर्थिक याच्यामुळे नुकसान होतंय, या गोष्टी समाजानं लक्षात घेतल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नाही दिला पाहिजे आणि आमच्या महिला भगिनींच्या मुलींच्या शिक्षणावर याचा परिणाम झाला तर त्याला हे सरकारच जबाबदार राहील। मॅडम, आपण आता फार मोठी शिक्षण संस्था चालवत आहे, या भाडेवाढीचा विद्यार्थ्यांचा काय परिणाम झाला तर किती पद होऊ शकतो? अर्थातच होणार। आम्ही सगळ्या शाळातून आज ज्या या सगळ्या इस्लामपुरात बाहेर शाळा आहेत, गोरगरिबांना शाळेला येण्यासाठी पासला सुद्धा सगळ्या शाळा मदत करत असतात। आम्ही सगळे शिक्षक स्टाफ वगैरे वर्गणी काढून 100 मुलांचे पास काढून देत असतो इथे आणि मग ही गरीब मुलं शाळेत येतात, मुली शाळेत येतात आणि त्यामुळे आपल्या शाळांची संख्या, शिक्षणाचा प्रसार होतो। पण ह्याच्यावर जर असा परिणाम झाला, सगळ्यांनाच नाही परवडलं तर हे कुठनं मदत आपण करायची? इकडे डाळ तेल वाढवायची, इकडे वाहतूक वाढवायची, इकडे औषधं वाढवायची आणि हे सगळ्याचा मेळ घालता घालता समाज मेटाकुटीला येतो आणि त्याचा परिणाम मग महिलांच्यावर आणि मुलींच्यावर जास्त होतो, हे मला सांगायचंय। विद्यार्थी मुलगा तरुण असला तर तो कसा तरी पोहोचेल शाळा कॉलेज पर्यंत, पण महिलांचं आणखी अवघड आहे। एसटी मुळे सुरक्षित महिला शाळेपर्यंत पोहोचत होत्या, त्याही ह्याच्यामुळे कमी प्रमाणात